आज सकाळीच रुपालीची एंट्री झाली कॉलेजला, मैत्रिणी भेटला, त्याच्यातला एक नमुना बघा कसा बोलतोय. आमचं सगळ्यांनी ऐकायचं, ते झाडं लावायचे, इकडचा कचरा एकाने साफ करायचा, इथं कोणीही थांबायचं नाही, पोरांसोबत कोणीही फिरायचं नाही, कळलं. पोरांसोबत कोण फिरणार आहे बरं. इकडून ही रवी नाली यांची लहान पोरांपेक्षा जास्त मस्ती चालते बरं का. इकडेही ना गौरी बिले हसत होती आणि नाही 2 लेक्चर करूनच हा नमुना फरार होत होता बरं का. जरी ना बडबडी असले तरी ग्रुपची जाने निघून चालली होती, पण मी तिला काही जाऊनच नव्हते देत. त्याच्यानंतर कॉलेज सुटलं, या मला एकटीला सोडून निघून आलं नाही का. आले त्यांच्याशी ना थोडे भांडणं केले आणि त्याच्यात आमची छत्र्या बी उडून जात होत्या, कारण आहे ना हवा लई होती. त्याच्यानंतर आहे ना घोटीत एंट्री केली. घोटीत पावसाची बी कमी नव्हती आणि रस्त्यावर पाण्याची बी कमी नव्हती. म्हणलं पूरबीर नाही ना आलं, रुपाली जायची वाहून, रुपालीला घ्यायचे होते कपडे, गेले ॲटिट्यूड मध्ये. ते ना रोज नवीन स्टॉक लावतात नाही का, आणि त्यांच्या दुकानातले स्टॉक आहे ना लवकर खतम होतो, कारण घोटीतल्या पोरी सगळ्या ॲटिट्यूड मध्ये जातात कपडे घ्यायला, एकदम स्वस्त दरात पण देतात, कपड्याची क्वालिटी पण भारी असते. मग कपडे वगैरे घेतले. इथं सपना स्टोर मध्ये पण थोडं काम होतं, तिथून सामान घेतलं. मग लय भूक लागली, मग डायरेक्टच उमे भाऊच्या शॉपवर गरम गरम पावडे खायला. बारिश का मौसम आणि त्याच्यात उमे भाऊचे हातचे पावडे हर किसी के नसीब में नाही होते. त्यानंतर बस स्टॉपवर आले, बसमध्ये बसले, मामा पण भेटले, त्यांना घेतलं ब्लॉग मध्ये. आणि नाही आपले ना छोटे भाऊ हे म्हणत होते आम्हाला बी घे कधी ब्लॉग मध्ये, मग त्यांना बी घेतलं.